रात्रीचे 12:45 वाजला आणि त्या रात्री असं झालं की मग ते जे काही झालं ते सगळं शूट झालं. मला सेम आवाज आला. तो आवाज कमी कमी होत गेला. नंतर मग आम्ही ते कॅमेरामध्ये पाहिलं आणि आम्ही प्रयत्न करत होता त्या मुलीचा चेहरा बघायचा. तर त्या मुलीचे फक्त केस दिसत होते आणि घुंगरू दिसत होते बस. बाकी तिची बॉडी व्यवस्थित काही दिसली नाही कॅमेरामध्ये. आणि ते जणू काही म्हणजे तो विग आहे आणि विगच कोणतरी पुढे नेतंय स्टँडसोबत असं वाटत होतं. आणि तिचे केस पूर्ण डोक्यापासून पायापर्यंत होते, म्हणजे व्हेरी लॉंग हेअर, म्हणजे ते केस पूर्ण लोळत होते जमिनीवर, असे केस होते. आणि तिचे जे घुंगरू होते ना ते असे नॉर्मल घुंगरूच पण नव्हते, म्हणजे एक घुंगरू इतका मोठा होता. म्हणजे इतके जाड घुंगरू घालून कोणी मुलगी कशी एवढी इझिली चालू शकते. ते लांब केस जमिनीपर्यंतचे, ते केस असे जाताना दिसले वॉशरूममध्ये आणि तो पूर्ण क्लिप पण रेकॉर्ड झाला. तर आजच्या भागात ठाण्यावरून आपल्यासोबत आलेल्या आहेत स्नेहा आहिरे. तर त्यांच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण सुरुवात करूया. नमस्कार, माझं नाव स्नेहा आहिरे आहे आणि मी एक फिटनेस कोच आहे. मी तुम्हाला डाएट कन्सल्टेशन प्रोव्हाइड करते, वेट मॅनेजमेंट आणि लाईफस्टाईल मॉडरेशन ह्याच्यासाठी गाईड करते. तर तुम्ही माझ्या कॉन्टॅक्ट डिटेल्ससुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत, त्या चेक करू शकता. चालेल, सुरुवात करूया आजच्या गोष्टींनी. हो, सुरू कर. पहिली गोष्ट, हा इन्सिडेंट लग्नापूर्वी झाला होता, जेव्हा मी एज्युकेशनसाठी म्हणजे बॅचलर्स करत होते तेव्हा. आणि आम्ही हॉस्टेलवरती राहायचो. तर एक दिवशी असं झालं की आम्ही एक 5th फ्लोअरला माझी रूम होती. 5 माळ्यांची बिल्डिंग होती ती. कुठे होतं हे ठिकाण साधारण? खारघरला, नवी मुंबई. तर तिकडे आता कॉलेजचं नाव नाही घेऊ शकत, असे भरपूर इन्सिडेंट झाले होते हॉस्टेलमध्ये कॉलेजच्या, पण त्यांनी कसं रेप्युटेशनमुळे काही नाव नाही घेतलं. त्याच्यामुळे फर्स्ट टाईम आम्ही लोक सगळे असे ग्रुप करून राहायचो, म्हणजे माझ्या सगळ्या मैत्रिणी एकाच फ्लोअरवरती राहायच्या. आणि मग त्या थोडं डिस्पर्स झाल्या, त्यांना इकडे तिकडे राहायला जायचं होतं. तर एक रात्र अशी झाली, इन्सिडेंट झाला की साधारणतः आम्ही सकाळी रेग्युलर चालू होतं, काही वाटलं नाही, फुल डे काहीच नाही वाटलं की काही होतं आहे किंवा होणार आहे, असं काही कोणाला माहीत नव्हतं. पण त्या एका रात्री नेमकी माझी रूममेट नव्हती माझ्यासोबत झोपायला आणि सगळा फ्लोअर खाली होता. म्हणजे मला माहीत नव्हतं त्या रात्री हा फ्लोअर खाली आहे. मला असं वाटलं मे बी आहेत मुली फ्लोअरवरती, म्हणून मी आपलं बिंदास झोपले. एक झोप नव्हती लागत तेव्हा. एक 12:45 वाजला होता, 12:45 1:15 वाजला होता. आणि त्या टायमामध्ये मग म्हणजे आम्ही माझ्या रूममध्ये मी लॉक केलं आणि मी माझ्या रूममध्ये झोपली होती, झोपायचा प्रयत्न करत होती. आणि एक फ्लोअरवरती अजून एक मुलगी होती, पण ती म्हणजे असं जास्त बाहेर फिरणारी वगैरे नव्हती. पण हे मला नव्हतं माहीत, मला असं वाटलं की फ्लोअर फुल आहे, मुली आहेत फ्लोअरवरती. तर एक 12:45 वाजला आणि रूमच्या बाहेर असं जोरात कोणीतरी ना घुंगरू घालून असं जोरात उडी मारते, असा आवाज आला. तर मला वाटलं की मे बी कोणी मुलगी वॉशरूमला वगैरे जायला उठली असेल. तर एकदम असं जोरात, म्हणजे जसं ते छन छन वाजतं असं फार जोरात असं कोणीतरी वाजवतंय, मे बी मला असं वाटलं की कोणी मस्ती करत असेल. तर असं जोरात एकदम ते घुंगरू असे फार कर्कश वाजवत, जसं की मंदिरची घंटा वाजते, जोरात ते घुंगरू एकदम कर्कश वाजत होते. आणि माझा डोर लावलेला होता, लॉक होता. आणि हळूहळू तो आवाज कमी व्हायला लागला, म्हणजे पुढे पुढे पुढे, म्हणजे मला असं कळत होतं की तो आवाज कमी होत होत तिकडे चाललाय, वॉशरूमच्या दिशेने चाललाय. म्हणजे तिकडे एक कॉमन वॉशरूम होतं आमचं मुलींचं, 2 वॉशरूम्स होते, एक त्या साईडला होतं, एक इकडे होतं एंट्रन्सच्या इथे. तर तो जो तिकडचा वाला वॉशरूम आहे ना, तिकडे आम्हाला आवाज आला की म्हणजे काहीतरी असं हळूहळू चाललंय आणि आवाज कमी कमी होतोय. म्हणजे त्या घुंगरूंचा आवाज आहे ना, तो पहिले क्लिअरली ऐकायला आला माझ्या रूमच्या जवळ, जसं की घंटा वाजते. आणि हळूहळू हळूहळू तो आवाज कमी कमी होत गेला आणि वॉशरूमच्या दिशेने गेला, म्हणजे तो आवाज तिकडे जाऊन कमी झाला. आणि मला असं, आता कोणाची हिंमत होणार, म्हणजे मला वाटलं रात्रीचं 1:30 वाजलंय आणि फ्लोअरवरती मुली आहेत, असं मला वाटलं की मुली आहेत फ्लोअरवरती. तर मी विचार केला की काय करूया, म्हणजे आता उघडून बघूया कोणी आलंय की नाही. तर मी दरवाजा उघडून बघितला आणि घुंगरू वगैरे काहीच नव्हते. मग माझं म्हणणं आहे की जोरात जर कोणी मस्ती केली असेल, वाजवलं असेल, तर काहीतरी खाली पडलं असणार ना, काहीतरी खाली पडलं असेल किंवा कुठली मुलगी गेली असेल. तर मी तरी खूप हिंमत केली आणि फर्स्ट डेला मी दरवाजा उघडून बघितला, तर एक सावली दिसली मला. आणि मुलगी केस सुकवत होती, म्हणजे असं केस असे उडवत होती आणि ती केस सुकवायचा प्रयत्न करत होती.
तर मला वाटलं असतील कोणी मुली, म्हणजे मुली मूवीज वगैरे बघत बसतात आणि रात्री लेटपर्यंत जागे हे कुठे राहतात, दिसलं 1-1:30 तुम्हाला? वाजेपर्यंत. वॉशरूमच्या जवळपास, अच्छा, हॉस्टेलमध्येच. कॉरिडोरच्या साईडला. हां, कॉरिडॉरच्या साईडला हॉस्टेलमध्येच. आणि वॉशरूमच्या जवळ मला सावली दिसली, क्लिअर सावली दिसली, की एक मुलगी केस सुकवते, म्हणजे झटकते केस, उलटी करून केस झटकते, परत काहीतरी टॉवेल किंवा कशाने तरी असं पुसायचा प्रयत्न करते. तर मी बोलली असेल एखादी मुलगी, अजून काय, आता मुलींचं हॉस्टेल आहे. तर हा फर्स्ट एकदा झालं हे. आणि एक मी झोपले, नंतर मी डोर बंद केला आणि झोपले. आणि नंतर मग मी चौकशी केली, बोलली कोण कोण आहे, बोलली हे काय, म्हणजे कुणाच्या तरी रूमच्या कीजना किचन वगैरे असेल, त्याचा आवाज आला असेल, पण इतका मोठा तर नाही होऊ शकत, बट असेल असं मला वाटलं. म्हणून मी 1-2 मुलींना विचारायला गेले, की माझ्या फ्लोअरवरती ज्या सगळ्या राहतात. तर लिटरली तो फ्लोअर पूर्ण एम्प्टी होता, कोणीच नव्हतं त्या फ्लोअरवरती, राहायला नव्हत्या मुली कोणी. एकच मुलगी होती, वैशाली नावाची, पण ती त्या रात्री बाहेरच पडली नव्हती रूमच्या. हो. आणि तो एकदम क्लिअर व्हॉईस आला होता मला, म्हणजे घुंगरूंचा. तरीही एका मुलीला मी लॉक करताना पाहिलं दुसऱ्या दिवशी. आज दुसरा दिवस झाला, एक रात्र गेली. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळीच मी एका मुलीला पकडलं. तिच्या चावीला खूप सारे घुंगरू होते बरेचसे, आणि मोठाच घुंगरूंचा आवाज होता तो. मग मी बोलली की कदाचित हीच मुलगी असेल, मस्ती करत असेल, तिला लक्षात नसेल, उठली वगैरे असं. तर मी तिला बोलली की अगं तू मूर्ख आहे का, बोलली, तू किती वाजता, 1:30-2 वाजता रात्रीचं तुला कोण बोललं मोठे मोठ्याने चावी घेऊन फिरायला, बोलली. तर ती बोलते अगं मग मी काय करू, लॉक करूनच जाणार ना. बोलली मग इतक्या मोठ्याने वाजवतं का कोण चावी, इतकं लोकांना बोले त्रास होण्यासारखं. ते कोण होतं फ्लोअरवरती, कोणीच नव्हतं, तूच असशील, आणि मी होती फक्त एकटी. बोलली अच्छा. तर मला वाटलं की मे बी तीच असेल. आणि मी तिला त्या दिवशी खूप खडसावलं, बोलली मला भीती वाटली, बोलली रात्री हा काय वेळ आहे का, बोलली 1-1:30 वाजता कुणाच्या रूमच्या बाहेरून तू जाते, छुमछुम वाजवते, बोलली भीती वाटते ते बघायला, बोलली. आणि मी एकटीच झोपले होते. तर ती बोलते ठीक आहे चालेल, मी हा किचन काढून घेते, मी नाही आता वापरणार. तर तिने तसंच केलं, चावी काढून टाकली आणि तो किचन तिने काढून टाकला, आणि तिचा काय नॉर्मल किचन होता तो तिने घेऊन तो लावला होता. तर परत रात्री पुन्हा तो सेम इन्सिडेंट झाला, म्हणजे सेम अच्छा. 1:45 वाजला आणि सुरू झाला घुंगरूचा आवाज. परत 1:45 वाजता सेम कोणतरी चालत येतंय, आणि पायामध्ये जसं ते कथ्थक डान्सर्स वगैरे घालतात तसं तिने घातलेलं आहे, खूप जाडे जाडे असे मोठे मोठे घुंगरू, ज्यांचा खूप चांगलाच आवाज आहे. जसं ते मोठा आवाज येतो ना, तसा एकदम शांती आहे. आणि तो आवाज येतोय, मोठा आवाज येतोय, आणि जसं काय तिने उडी मारली आहे, म्हणजे उडी मारली डोरच्या बाहेर, म्हणजे त्या स्पेसमधून चालताना तिने उडी मारली. आणि मग ती हळूहळू हळूहळू चालत चालत पावलं टाकत परत बाथरूमच्या दिशेने आवाज कमी होतोय. मग आता मला भीती वाटली, कारण की मी त्या मुलीला सकाळीच सांगितलं होतं की तू किचन चेंज कर, हा किचन चालणार नाही. आणि आत्ता पण अशीच परिस्थिती होती की फ्लोअरवरती कोणी नव्हतं, फक्त ती मुलगी आणि मी होती. तर माझ्या मनात असं होतं की ती मुलगी आहे फ्लोअरवरती. आणि असं झालं, दुसऱ्या दिवशी मग मी सकाळी पुन्हा त्या मुलीची रूम बघायला गेले आणि विचारलं, बघायला गेले, बोली हिला विचारते तरी, हिने बोली लावलं असेल मे बी चावीला, तर हिचंच असेल ते. तर ती मला म्हणाली की तिकडे एक बाई होती, बाई साफसफाई करायला आली होती. तर मी बोलली अहो ही मुलगी कुठे गेली, नाश्ता करायला गेली आहे का. अगं ही रात्री नव्हतीच त्या रूमवरती, ती त्या रूमवरतीच नव्हती. ती रूमवरती नव्हती, मग दुसरं कोणी झोपायला आलेलं का तिच्याकडे. तर म्हणे नाही बाळा, ही रूम बंदच होती रात्री, ह्या रूममध्ये कोणीच नव्हतं रात्री, तू एकटीच होतीस पूर्ण फ्लोअरवरती. तर परत मला वाटलं की अरे, म्हणजे आपल्यालाच काहीतरी असं ऐकायला येतंय की खरंच असं काही आहे. तर मग मी तरी दुसऱ्या दिवशी पण मी इग्नोरच करायचं ठरवलं होतं. पण परत तिसरा दिवस आला, परत तो सेम इन्सिडेंट माझ्यासोबत झाला. आणि मी अजून मग मग तर मी फार जास्त घाबरले. बोलली आता तर खरंच फ्लोअरवरती कोणी नाही, हे पण मला माहिती आहे. ती मुलगी आहे जिच्याकडे किचन आहे ती पण नाही आहे. मग आता हे घुंगरूचा आवाज कुठून येतो. मग माझी बिलकुल हिंमत नाही झाली दरवाजा खोलायची. बोलली नाही, ह्यावेळी मी दरवाजा नाही उघडू शकत, काहीही असू शकतं बाहेर. तर मग नंतर मी ते हॉस्टेलच्या मॅडमना दुसऱ्या दिवशी सकाळीच उठल्या उठल्या, मी वॉशरूमला पण नाही गेले. मी लिटरली सकाळचे 5:30 5:45 वाजून उजेड येतोय त्याची वाट बघितली, की थोडासा उजेड तरी येऊ दे. 5:45 6 वगैरे वाजले, मग मी वॉशरूमला गेले. म्हणजे मी रात्रभर बाथरूमला सुद्धा नाही गेले, कारण की मला तो आवाज एकदम घाबरवत होता. म्हणजे असं कसं, म्हणजे की 1:45 तो आवाज सुरू होतो आणि 15 मिनिटं तो आवाज असतो, आणि मग नंतर बिलकुल काहीच आवाज येत नाही असं. मग मी तेव्हा त्या दिवशी मी वॉशरूमला सुद्धा उठले नाही आणि फार घाबरून गेले होते. आणि मग दुसऱ्या दिवशी मॅमना सांगितलं, बोलली मॅम असं असं आहे. तर मॅम बोलतात अगं नाही, खरंच कोणीतरी मुली असतील, मुली मस्ती करतात ना, कोणीतरी दुसऱ्या फ्लोअरची मुलगी आली असेल, मे बी ते पण असेल. तर
मी त्यांना खूप गळ घालून मग त्यांना सांगितलं की मॅम असे तर CCTV नाही आहेत हॉस्टेलमध्ये, तर ह्या निमित्ताने CCTV लावून घ्या, म्हणजे सेफ्टीसाठी पण चांगलं होईल आणि खरंच काही आहे का ते पण लक्षात येईल ना. तर आम्ही एक दिवशी तो ट्राय केला. त्या मॅम बोलल्या, "जाऊ दे, मी येते तुझ्याबरोबर झोपायला. तुला एकटीला भीती वाटत असेल म्हणून तुला हे सगळं वाटतंय." बोलली, "नाही मॅम, मी अजिबात खोटं नाही बोलत आहे. खरंच फ्लोअरवरती कोणी नव्हतं. मी सगळं रूममध्ये जाऊन चौकशी केली की रात्री कोण राहत होतं का?" तर मॅम बोलल्या का ठीक आहे चालेल. ते खूप मनवून म्हणजे मॅम प्लीज खरंच CCTV लावून घ्या. तर मी CCTV लावून घेतला त्यांच्याकडनं भरपूर हट्ट करून आणि सगळ्या मुलींकडनंच कॉन्ट्रिब्युशन घेतलं गेलं. तो CCTV लावला गेला फायनली, बट CCTV लावला गेला आणि मॅम बोलल्या की कुठे लावायचं आहे मग? बोलली मॅम दोन्ही वॉशरूम्सच्या जवळच लावा. कारण मुली तर वॉशरूमला जातातच. तर 2 वॉशरूमच्या जवळ आणि एक मधल्या स्पेसमध्ये लावा बोलली तिकडे. जर काही असेल तर ते नक्की दिसून येईल. तर 1-2 दिवसासाठी त्यांनी कॅमेरा लावला होता. म्हणजे सगळीकडे कॅमेरा प्लांट केले. तर त्याचं आम्ही गेलो आणि त्याच रात्री असं झालं की मी झोपले परत नॉर्मली आणि सकाळ झाली. तो दिवस गेला. रात्रीचे 12:45 वाजला आणि त्या रात्री असं झालं की मग ते जे काही झालं ते सगळं शूट झालं. मला सेम आवाज आला. तो आवाज कमी होत गेला. ते सगळं नॉर्मल होतं आणि नंतर मग आम्ही ते कॅमेरामध्ये पाहिलं आणि आम्ही प्रयत्न करत होता त्या मुलीचा चेहरा बघायचा. तर त्या मुलीचे फक्त केस दिसत होते. तिचे पूर्ण ब्लॅक केस होते आणि मुलगी होती ती, म्हणजे बाई जे पण होती, बाई होती ती आणि तिचे फक्त केस आणि घुंगरू दिसत होते बस. बाकी तिची बॉडी व्यवस्थित काही दिसली नाही कॅमेरामध्ये आणि ते जणू काही म्हणजे तो विग आहे आणि विगच कोणतरी पुढे नेत आहे स्टँडसोबत असं वाटत होतं. आणि तिचे केस पूर्ण डोक्यापासून पायापर्यंत होते, म्हणजे व्हेरी लॉंग हेअर, म्हणजे ते केस पूर्ण लोळत होते जमिनीवर, असे केस होते. आणि तिचे जे घुंगरू होते ना ते असे नॉर्मल घुंगरूच पण नव्हते, म्हणजे एक घुंगरू इतका मोठा होता. म्हणजे इतके जाड घुंगरू घालून कोणी मुलगी कशी एवढी इझिली चालू शकते, इतकी हळूहळू आरामात उडी पण मारते. आणि म्हणजे असं जोरात आवाज आला त्या घुंगरूंचा, मोठा आवाज आला आणि मग हळूहळू जसं मी सांगितलंय त्यांना की हळूहळू आवाज येतोय, आवाज कमी होत चाललाय, तसं ते सेम ती जी सावली किंवा जे ते केस आहेत जे जाताना दिसले, ते लांब केस जमिनीपर्यंतचे ते केस असे जाताना दिसले वॉशरूममध्ये आणि तो पूर्ण क्लिप पण रेकॉर्ड झाला. तर मग मॅम बोलले की अरे हे कुठून आलंय, म्हणजे ही कोण मुलगी आहे जी एवढ्या रात्री उठते आणि इतके लांब केस तर कोणाचेच नाहीत. म्हणजे त्या मॅम सुद्धा बोलल्या की मी इतक्या मुलींना ओळखते पण इतके लांब केस कोणाचे नाही आहेत. तर मग तिकडे ती मुलगी म्हणजे ते जे केस होते ते दिसायचे बंद झाले त्या डोरच्या एंट्रीमध्ये, म्हणजे जिकडे वॉशरूमची एंट्री आहे तिकडून ते केस दिसणं बंद झालं. आणि सेम जे मला दिसलं होतं, केस सुकवताना एक मुलगी दिसली, सेम असे केस मागे करते किंवा केस उलटे करते आणि पुसायचा प्रयत्न करते टॉवेलने आणि केस असे म्हणजे केसांचीच काहीतरी करते ती मुलगी, म्हणजे जसं काय आरशाजवळ कोणतरी आहे आणि ती केस सुकवायचा प्रयत्न करते, म्हणजे लांब केस. मी जे बोलले ना मॅमला, मॅम खूप लॉंग हेअर्स होते आणि ते असं पलटी मारल्यासारखं मला दिसतंय, म्हणजे वॉशरूममध्ये कोणतरी गेलंय. तर मॅम म्हणतात हां मुली जातात ना असं. तर ते त्यांना सेम टू सेम तेच दिसलं जे मी त्यांना सांगितलं होतं. म्हणजे ते पूर्ण शूट झालं आणि ते मॅमने काय केलं ते प्रकरण दाबून टाकलं, कारण की ते हॉस्टेलचं थोडं म्हणजे नेम वगैरे खराब होतं त्याच्यामुळे. आणि मग नंतर आम्हाला कळलं की एका मुलीने माझ्याच रूममध्ये, म्हणजे ती जी रूम होती त्या रूममध्ये एका मुलीची बॉडी मिळाली होती त्यांना खूप वर्षांपूर्वी. म्हणजे मला माहीत असतं तर मी राहायलाच नसते गेले. बट त्या रूममध्ये ना असं थोडंसं काहीतरी निगेटिव्हच वाटायचं. कधी अभ्यास करावा असं वाटायचं नाही, सतत झोपावं असं वाटायचं, फ्रेश नाही वाटायचं त्या रूममध्ये, कधीच नाही फ्रेश वाटायचं. आणि भिंतीवरती सुद्धा असं काहीतरी रेड लिहिलेलं असायचं, बट आम्ही इग्नोर केलं. आम्हाला वाटलं की काय कोणी काय लिहिलं असेल असं पेनाने किंवा कशाने वगैरे लिहिलं, म्हणून आम्ही बारीक असं काहीतरी होतं ते आम्ही इग्नोर करायचो. पण नंतर आम्हाला थोडं ह्याच्या त्याच्या बोलण्यामुळे समजलं की ती जी रूम आहे ना त्या रूममध्ये एका मुलीने सुसाईड केलं होतं आणि ती बॉडी मिळाली होती आणि त्या मुलीचेच जमिनीपर्यंत केस होते. मग आता त्या रूममध्ये कोण राहणार? तर मी म्हणली मला आता समजलेलं आहे, आता मी या रूममध्ये नाही राहू शकत. आता तुम्ही मला कुठेही द्या फ्लोअरवरती, कुठलाही फ्लोअर असो, कुठल्याही प्रकारच्या मुली असो, त्यांच्या रूममध्ये मी राहायला तयार आहे, पण मी ह्या रूममध्ये नाही राहू शकत. तर मॅम बोलले
अगं तू वेडी आहेस का, हॉस्टेल सगळं फुल आहे, अशी काय विचार करतेस तू, हे सगळं तू मानतेस का असं सुसाईड वगैरे. ते म्हणे मुली वेड्या आहेत, त्यांचं काही ऐकू नको, त्यांना काही रूम्स आवडत असतात तर त्या गोष्टी बनवतात की ह्या रूममध्ये असं आहे, ही रूम घेऊ नका कोणी, त्यासाठी हे सगळं केलेलं आहे. पण नंतर मग मी थोडं एन्क्वायरी वगैरे केली. एक ओल्ड वॉचमन होते, त्यांनी मला सांगितलं हे सगळं की असं एक लांब केसवाली बोलतात, हां एक मुलगी होती 5 वर्षांपूर्वी, तुम्ही लोक यायच्या 5 वर्षांपूर्वी, आणि तिचे केस पूर्ण जमिनीपर्यंत होते आणि ती कथ्थक डान्सर पण होती. मग आता हा कोइन्सिडन्स कसं, म्हणजे एकदम सगळं कसं मॅच होतंय जे आपल्याला कॅमेरामध्ये पण दिसलेलं आहे. मॅम बोलतात की हे कोणाला सांगू नको, नाहीतर मुली घाबरतील हॉस्टेलवर राहायला. म्हणजे हॉस्टेलवर राहायलाच तयार होत नाही, 5th फ्लोअर काय कुठल्याही फ्लोअरला राहायला तयार होणार नाही मुली. ॲक्च्युली मी सुद्धा डिसिजन घेतला होता की चेंज करून टाकूया, हॉस्टेललाच नको राहूया, कारण की आता तो व्हिडिओ पण बघितलेला आहे की म्हणजे लिटरली दॅट लेडी इज वॉकिंग आणि ते इतके लांब केस आहेत, मला अजूनही ते व्हिज्युअल आठवतं, एकदम जमिनीपर्यंत केस, जमीन लोळतात म्हणजे जमिनीवर केस, आणि ते नुसते घुंगरू दिसतात, तिची पाठ पण येऊन दिसत नाही व्यवस्थित. म्हणजे जे तिचं बॉडी आहे म्हणजे एक्सपेक्टेड आहे, जसा फेसचा थोडा तरी भाग दिसला पाहिजे ना, जर तिचे केस आहेत, फक्त केसच दिसतात. असं वाटतं की केस म्हणजे विगत चालत चाललाय असं, म्हणजे पूर्ण हेअर्स आणि ते घुंगरू दिसत आहेत. त्याच्यानंतर मग मला मॅमनी सांगितलं की हे कोणाला सांगू नको, त्या मीडियामध्ये वगैरे गेलं तर खूप बदनामी होईल हॉस्टेलची, म्हणजे इन्सिडेंट कोणाला सांगू नको, झाले ते विसरून जा. त्यानंतरही पण हे ते एक्सपिरियन्स केलं. नंतर मग माझ्या नंतर पण 1-2 मुली आल्या होत्या, त्यांना सुद्धा हे सगळं दिसलं होतं सेम. पण ते कसं आहे, त्याचं काही करता नाही आलं आम्हाला, त्याच्यावर काही उपाय नाही करता आला. हे असं घुंगरूचा आवाज येणं वगैरे कॉमन झालं. मग काही मुली त्या फ्लोअरवरनं पळाल्या, त्या फ्लोअरवर राहणं बंद केलं, कारण की त्यांना कळलंय ना आता की इकडे हे सगळं दिसतं, आणि बातमी पसरली मुलींमध्ये. मग तो फ्लोअर पूर्णच एम्प्टी झाला, त्याच्यावर राहणं बंद केलं मुलींनी. फक्त बाई वगैरे साफसफाईला जायचे, पण त्या बाई लोकांना पण कळलं, त्यांनी पण जाणं बंद केलं. मग तो पूर्ण फ्लोअरच एम्प्टी झाला. तिकडे मुलींनी रूमवर राहणं बंद केलं आणि जाणं सुद्धा बंद केलं. तिकडे नेटवर्क फार छान यायचं फोनचं, पण तिकडे जाणं मुलींनी बंद केलं, कारण त्यांना समजलं की हीच रूम आहे आणि ह्याच रूममध्ये हे सगळं होतंय म्हणून असं. तर आता आपल्या पुढच्या स्टोरीकडे वळू. हां, चालेल. मी ठाण्यामध्येच राहते आधीपासून आणि जन्मापासून मी तिकडेच आहे. तर माझं नवीनच लग्न झालं होतं आणि साधारणतः 3 महिनेच झाले होते. तर मी न्यूज होते, म्हणजे त्याच्यामध्ये काही जास्त ओळखीचे वगैरे, आता अरेंज मॅरेज आहे त्याच्यामध्ये जास्त ओळखीचे लोक नव्हते. बट एक रात्र अशी झाली की मला ते विसरणं खूप म्हणजे अवघड आहे माझ्यासाठी, तो अनुभव खूप अवघड आहे विसरणं. पहिली गोष्ट अशी झाली की आम्ही सगळे एकाच खोलीमध्ये सगळे झोपत होतो, कारण एक AC होता. तर आम्ही सगळे एकत्रच राहायचो आणि एकत्रच झोपायचो. तर एक रात्री असं झालं की मी थोडं एक्झर्शन पण झालं होतं मला फुल डेमध्ये, आणि मला रात्री झोप लागत नव्हती. म्हणजे खूप जास्त प्रयत्न केल्यानंतर मग मला झोप लागली, आणि एक साधारणतः 1:45 वाजता, 1:45, 12:30, 1:45च्या दरम्यान असेल, कारण मी पूर्ण वेळ नाही सांगू शकत, कारण की मी थोडे अनकॉन्शियस होते, तर मी एकदम प्रॉपर वेळ नाही सांगू शकत. एक 12:30, 1:45 पर्यंत मी जागी होते आणि मला झोप लागली मग. आणि त्याच्यानंतर मग एकदम गाढ झोपेमध्ये मला असं जाणवलं की कोणीतरी असा एक माणूस पळत येतोय माझ्याकडे, आणि डोळे माझे साधारण पूर्ण बंद नव्हते, मी पूर्ण झोपेत नव्हते, कॉन्शियस होते, सेमी सबकॉन्शियस होते. आणि स्वप्न असं नाही म्हणता येणार, पण माझे डोळे एक साधारण असे अर्धे उघडे होते, अर्धे बंद होते, असे अर्धे उघडे होते. आणि मी बघते, म्हणजे दिसतंय मला की चालू आहे, हे सगळं चालू आहे, आणि अर्धी मी गुंगीमध्ये पण आहे. तर समोरून एक अशी आकृती मला चालत येताना दिसली, पण कोण होता ते मला माहिती नाही, पण पुरुष होता तो, म्हणजे पुरुषासारखं दिसलं. आणि त्याने साधारण एक मस्टर्ड येल्लो कलरचा असा शर्ट घातला होता काहीतरी, आणि त्याचा चेहरा नव्हता दिसत, पण एक असा आकृती दिसली चेहऱ्याची, आणि एक माणूस आहे असं, तो जोरात पळत येतोय माझ्याकडे. म्हणजे मला दिसतंय की तो एका डिस्टन्सवरती आहे आणि माझ्याकडे तो चालत येतोय, आणि खूप जोरात, म्हणजे खूप फास्टमध्ये तो चालत आला. आणि साधारण एक विदिन 2-3 सेकंद साधारणतः त्याने माझा गळा दाबायला सुरू केला, आणि जोरात किंचाळला तो, एकदम असा, म्हणजे जोरात असं एकदम काहीतरी असं खूप मोठा, जसं की तो जोर लावतोय मला मारण्यासाठी, किंवा असं म्हणजे काहीतरी मला थोडं चॉक व्हावं किंवा मला त्रास व्हावा यासाठी तो प्रयत्न करतोय. आणि तो फार असा म्हणजे रागामध्ये, म्हणजे कुठला तरी राग तो घेऊन आलेला आहे की मला हिला मारायचंच आहे आज,
म्हणजे अशा टाईपचं. म्हणजे तेव्हा पहिल्यांदा मला असं एकदम म्हणजे जीवाची भीती वाटली की नक्की काय चालू आहे, म्हणजे कारण मला असं कधीच एक्सपिरियन्स नाही झालं. आणि तो माणूस एक साधारणतः असं असं जोरात तो ओरडतच होता, म्हणजे तो कंटिन्यू ओरडत होता. आणि एक साधारण 20-1 मिनिटं तरी हेच चाललं बहुतेक, कारण मी अनकॉन्शियस होती, मला माहिती नाही. पण मला श्वास घ्यायला अवघड होत होतं. आणि मला असं फील होत होतं की छातीवरती दगड ठेवलेलं आहे किंवा काहीतरी वजन आहे, पण ते इतकं वजन आहे की ते मला पुश नाही होतंय, म्हणजे फारच असं वजन आहे छातीवरती. आणि आरडाओरडा तो पण करता येत नव्हतं. म्हणजे मला बोलता येत होतं, मी ओरडले पण. म्हणजे सुरुवातीला जेव्हा हा आला, जेव्हा तो माणूस पळून, ऑब्व्हियसली मी त्याला पाहिलं तर मी जोरात किंचाळी मारली. पण ती किंचाळी मला स्वतःला नाही ऐकायला आली, बट ते जोरात मी किंचाळले आणि तो माणूस त्याने अटॅक केला माझ्यावरती. आणि नंतर मग मी खूप प्रयत्न केला की मी कॉन्शियस होऊ शकेन, काहीतरी मला म्हणजे दिसू दे, मला निदान त्या माणसाचा चेहरा दिसू दे. पण तो एकदम असा काळा कुट्ट माणूस होता आणि त्याने तो शर्ट घातला जसं मी बोलले, आणि एक अंडाकृती त्याचा चेहरा होता. बस मला तेवढंच दिसलं. त्याचे नाक, डोळे वगैरे काही मला दिसत नव्हतं, पण तो एकदम काळा माणूस होता, खूप काळा होता. आणि तो एकदम जोरात असा, म्हणजे असं जोर लावतोय, म्हणजे असं करून तो फार प्रयत्न करतोय की माझा जीव जावा, म्हणजे मला मारण्यासाठी. तो जसं काय आलाय तो कुठून तरी, आणि त्याला काहीतरी सांगितलेलं आहे की ह्या व्यक्तीला तुला आज मारायचंच आहे असं. म्हणजे तो पूर्ण आकांताने प्रयत्न करत होता की हिला काहीतरी इजा करायची आहे. तर मी एकदम श्वास घ्यायचा खूप, म्हणजे जोराजोरात मी श्वास, काहीच नव्हतं माझ्या अंगावरती, पण तरी मला असं वाटत होतं की श्वास घ्यायचा प्रयत्न करावा, म्हणजे असं एकदम जोरात मी असं आतमध्ये घ्यायचा प्रयत्न करते श्वास, पण माझ्याने ते होत नाहीये. आणि मला असं वाटतं की कोणतरी बसलंय अंगावरती, म्हणजे वजन आहे, भरपूर वजन आहे, पण ते ढकलणं मला शक्य नाहीये, कारण की नाही होते, म्हणजे माझ्याने मी जोर लावते पण ते माझ्याने ढकलणं शक्य नाही त्या व्यक्तीला, जोही तो माणूस आहे. आणि तो माणूस म्हणजे म्हणजे नंतर मग मला ते वजन जाणवणं बंद झालं, फक्त मला छातीत दुखत होतं. आणि ते 2 मिनिटांनी की 5-1 मिनिटांनी मला वजन जाणवणं बंद झालं. आणि सगळे लोक उठले होते तेव्हा, म्हणजे मला माहिती नाही, कारण मी हाफ कॉन्शियस होती, मला हे सगळं नाही माहिती. तर सगळ्यांनी मला पकडण्याचा प्रयत्न केला की ही हातपाय का मारते, म्हणजे मी खूप जोराजोरात हातपाय मारायला लागले, कारण मी माझं पण स्वतः ह्याच्यामध्ये आहे राईट. तर नंतर मग तो माझ्या माहिती नाही म्हणजे काय झालं, बट तो काहीतरी एक पजेस्टच सोल होता, म्हणजे माणूस असा नव्हता तो, मे बी तो एखादा सोल होता, कारण बाकीच्यांना नाही दिसला तो, फक्त तो मला दिसला. आणि तो मे बी माझ्या आतमध्ये एंटर केलं त्याने, की त्याने काय केलं मला नाही समजलं, पण त्यानंतर मी वेगळी भाषा बोलायला लागले. म्हणजे मी काहीतरी तेलुगू बोलायला लागले, म्हणजे मी लहानपणापासून इंग्लिश, हिंदी आणि मराठी, आपण मुंबईत राहतो, त्या व्यतिरिक्त मी कुठलीच भाषा कधी बोलले नव्हते, पण मी वेगळीच भाषा बोलायला लागले. आणि मला सगळे सांगत होते की तू वेगळी भाषा बोलत होतीस, ही तू कुठे शिकलीस, तुला तेलुगू येते का बोलता? बोलली नाही, मला नाही येत, मी कधीच नाही तेलुगू शिकले. तर म्हणे तू कधी गेली आहेस का, व्हिजिट केलं आहे का बँगलोर किंवा कर्नाटका? बोलली नाही, मी तर कधीच नाही व्हिजिट केलं. तर म्हणे तू स्पष्टपणे पुरुषासारखा आवाज काढून तू तेलुगू बोलत होतीस. अनकॉन्शियस एवढं कसं पॉसिबल आहे? म्हणजे मी बोलली इतकं कसं पॉसिबल आहे, कारण मला ह्याशिवाय कुठली दुसरी भाषा येत नाही, तिन्ही भाषांशिवाय. तर म्हणे नाही, तू खूप मोठ्या मोठ्याने ओरडत होतीस आणि रागारागाने काहीतरी सांगत होतीस, म्हणजे तू काहीतरी एक्सप्रेस करत होतीस, पण तुझी भाषा आम्हाला कळली नाही असं. आणि खूप टाईम, म्हणजे त्यानंतर मग म्हणजे मी अशी आहे की मला पटकन असं नाही आवडत कोणाला धक्का मारायला किंवा मोठ्याने बोलणं वगैरे, चटकन मला असं जमत नाही एखाद्यावर ओरडणं किंवा बोलणं. तर म्हणे तू तर एवढी सॉफ्टली बोलतेस, तू एवढं ह्याच्यामध्ये कशी बोलत होतीस, पुरुषी आवाजामध्ये बोलत होतीस म्हणे असं. तर हे सगळं मला नाही माहिती, कारण मी हाफ कॉन्शियस होती. आणि नंतर मग तो माझा आवाज निघणं बंद झालं, म्हणजे मी तो काहीतरी शब्द बोलले, 1-2 लाईन बोलले वेगळ्या भाषेतली, आणि पुरुषी आवाज, म्हणजे पुरुषासारखा आवाज काढून, असा कठोर आवाज काढून, आणि शांत बसले मग मी. आणि मग नंतर मला कळलं की मी सगळ्यांना अंगावर स्क्रॅच केलेलं आहे. ते मला नाही माहिती म्हणजे ते मला नाही माहिती, ते लोकांच्या अंगावर जखमा बघून मला कळलं की मी हे सगळं पण केलंय. आणि ते साधीशी अशी स्क्रॅच नव्हती, ती एक एवढी अशी जखम होती, म्हणजे माझ्या दिराला झालं होतं, एवढी अशी जखम होती. आणि एक असा खड्डा पडल्यासारखं, म्हणजे ती स्किन निघाली होती, त्याची चांगली स्किन निघालेली, आणि रक्ताची त्याला धार पण लागलेली. आणि मी म्हणजे पर्सनली मला असं मच्छर मारायला पण विचार करावा लागतो की अरे मी जाऊ देतो, एक जीव आहे, त्याला कसं मारायचं. पण त्याला मी इतकं स्क्रॅच केलं होतं जोरात, म्हणजे हाताने, की त्याला रक्त यावं लागलं. म्हणजे एक हँड त्याचा ओपन होता पूर्ण, तर त्या पूर्ण हाताला त्याला असं म्हणजे चालू झालं होतं एक हे
आणि म्हणजे एक इवन सासूबाईंना पण थोडं माहिती नाही आता किती लागलं, बट ते दिरा थोडं लागलं होतं, त्याच्यामुळे सासूबाई जरा शांत झाले की नाही काय नाही झालं, मला काय नाही झालं असं. आई म्हणून त्यांनी असं सांगितलं की नाही मला काय नाही झालंय, मी ओके आहे, त्याला बघा काय झालंय असं. तर त्याला थोडंसं एवढं असं इथे स्क्रॅच झालं होतं आणि रक्त पण येत होतं. ओके. पण मला माहिती नाही मी हे सगळं कसं केलं. माझ्यात एवढा जोर, म्हणजे ते म्हणे तू वेगळी भाषा बोलत होतीस, म्हणे आम्हाला नाही माहिती तू काय बोलत होतीस, पण तू पुरुषासारखी बोलत होतीस. म्हणजे तुझा आवाज खूप वेगळा होता, तुझा आवाज नव्हता, तो वेगळा आवाज होता आणि तू किंचाळत होतीस आमच्यावर आणि काहीतरी 2 लाईनर बोललीस जे आम्हाला काहीच समजलं नाही. अच्छा. असं तो एक इन्सिडेंट झाला. आणि त्याच्यानंतर मग ते थोडे दिवस गेले आणि कोविड पण होता तेव्हा. कोविड जोरात होता, म्हणजे चालू होता कोविड तेव्हा. तर सगळेच कसे प्रत्येकालाच भीती वाटायची, सर्दी खोकला वगैरे झालं की थोडं. तर एक मदर इन लॉ माझ्या सासूबाईंचं डेथ झाली त्या पिरियडमध्येच थोडंसं. तर मी म्हणजे घरी एकटी राहायचे तेव्हा, म्हणजे त्या पिरियडमध्ये. बट थोडं असं मला वाटायचं की आहे कोणतरी, जसं ते मी एक इन्सिडेंट झाला आत्ता जो सांगितला. त्याच्यानंतर पण मला एक दुपारच्या वेळामध्ये जेव्हा घर एम्प्टी असायचं, म्हणजे कोणीच नसायचं घरामध्ये, सगळे ऑफिसला जायचे, मी एकटीच वर्क फ्रॉम होम होती. तर तेव्हा तेव्हा कोणी नव्हतं, मी एकटीच होते घरामध्ये. आणि सारखं असं तेव्हासुद्धा मला काय व्हायचं, एक दुपारच्या वेळामध्ये झोप लागायची आणि मी खूप प्रयत्न करायचे की आपण ती झोप उडवूया, आपण नको झोपूया. एक 2 वाजले ना, 2:15 2:30 वाजले ना, की हे सुरू व्हायचं. जे आता मी सीरीज सांगते त्याच्यामध्ये एक साधारणतः सुरुवात 2:15 पासून व्हायची 2:20ला. आणि मला झोपावंसंच वाटायचं काही झालं तरी. मी किती प्रयत्न केला की मी काहीतरी वेगळं काम करते, मी झोप नाही करणार, पण मला झोपावंसं वाटायचं. 2:15 2:30 वाजता मला खूप झोप येऊन जायची आणि मला कंट्रोल नाही व्हायचं. पण मी झोपून जायचे आणि मी प्रयत्न करायचे की मी उठावं. म्हणजे एक तास मी झोपायचे, तासभर, आणि तासाभरानंतर मी प्रयत्न करायचे की मी उठावं. पण मला वाटायचं की माझं डोकं कोणीतरी दाबतंय उशीमध्ये, म्हणजे मी झोपतेच आहे. म्हणजे झोप असं, म्हणजे उठायचं नाही आहे, झोप. आणि नेमकं मी अशी कशीही झोपलेले असायचे कुठल्याही पोझिशनमध्ये, तर मला थोडं श्वास घ्यायला असं हे व्हायचं, म्हणजे अचानक. कारण की मला वाटायचं मे बी ते थोडं हवेमध्येच काहीतरी चालू होतं, कोविड आहे, तर चेस्टमध्ये सगळ्यांनाच इन्फेक्शन होत होतं तेव्हा. तर मला वाटायचं मे बी ते असेल ते. पण मी झोपायचे वन साइडेड आणि मला दिसायचं की घरामध्ये काही नाही आहे. म्हणजे मला तेव्हा दिसायचं सुद्धा, पण मी झोपेत सुद्धा होती आणि घर एम्प्टी दिसायचं मला, जे पण मला व्हिज्युअल दिसायचे. पण मी उठायचा प्रयत्न करायचे तर मला बेडवरून उठता नाही यायचं. आणि मी खूप म्हणजे हातपाय मारायचे की मला उठायचंच आहे, उठायचंच आहे, असं खूप प्रयत्न करून मग मी अर्ध्या तासानंतर मला उठता यायचं. आणि तेव्हा मला काही नाही दिसायचं, म्हणजे व्हिज्युअल नाही दिसायचे काय, जसं ते दिसलं मला तसे व्हिज्युअल नाही दिसायचे. पण मी उठायचा प्रयत्न खूप करायचे, पण मला उठता यायचं नाही. आणि असं म्हणजे खूप जोर लावून मी तो अंथरूण सोडायचा प्रयत्न करायचे की आता आपल्याला उठून बसायचंच आहे, काही झालं तरी मी आता उठून बसणार. असं मी रोज ठरवायचे की मी दुपारी झोपणारच नाही, मी दुपारी झोपणारच नाही. पण तो जो 2:25 झाले ना की मला गुंगी यायचीच, म्हणजे शॉर्टच मी झोपून जाणार, काही झालं तरी मी झोपून जाणार. आणि तेवढं एक तासाभरानंतर झोपल्याने मग मी प्रयत्न करायचे की मला बेडवरनं उठायचंच आहे आणि मी लिटरली असं स्वतःला पुश पण करायचे, पण तरी मी माझी झोप उडायची नाही आणि मी उठू नाही शकायचे. म्हणजे असं वाटायचं की कोणीतरी असं दाबतंय, म्हणजे डोकं माझं खाली उशीमध्ये आहे आणि कोणीतरी जोरात डोक्यावरती हात ठेवलाय आणि असं करते, म्हणजे प्रेस करायचा प्रयत्न करते की तू आता उठू नकोस ह्याच्यामधून. असा तो एक इन्सिडेंट झाला होता आणि मला वाटायचं मे बी हे झोपेचंच आहे. तर मी इग्नोर करायची. पण जेव्हा मी दुसऱ्या संध्याकाळी उठायचे तेव्हा माझं अंग खूप दुखायचं आणि जखम झालेले असायचे हाताला. ओके. मला नाही माहिती का झालेल्या असायच्या, पण माझी नखं पण फार नव्हती तेव्हा आणि मला पहिले वाटायचं मे बी मीच स्वतःला स्क्रॅच करत असेल किंवा उठायचा प्रयत्न करत असेल, त्याच्यामध्ये काहीतरी होत असेल. तर हातावर किंवा पायावर नाही, मला असं गळ्याजवळ सुद्धा एक जाणवलं, एक थोडंसं जखमसारखं. आणि पोटाजवळ सुद्धा एक रेड मोठा पॅच दिसलं जखमसारखा. मग ते कुठून आलं? जर मी स्वतःच स्वतःला करते आणि कुठला प्रेझेन्स पण नाही आहे, तर मग ते आतमध्येच्या बाजूला जखम कशी होऊ शकते? हाताला किंवा पायाला मी केलं असेल, चेहऱ्याला मी केलं असेल, पण बाकी मग ते कसं दिसतंय मला? म्हणजे तेव्हा मला थोडंसं वाटलं की मे बी काहीतरी थोडं आहे. बट आता हे मी क्लिअरली कोणाला सांगितलं नाही. मी एका डॉक्टरांना पण विचारलं होतं. तर डॉक्टर म्हणाले की नाही, तुमच्या घरामध्ये रिसेंटलीच डेथ झाली आहे, तर तुम्हाला थोडं भीती पण आहे किंवा मग कोविड आहे, तर कोविडमध्ये सगळ्यांना त्रास होतोय श्वास घ्यायचा वगैरे असं. तर मी त्यांना विचारलं की मग हे पोटावरती वगैरे जखम आहे ते कशामुळे झालंय?
तर तेव्हा त्यांच्याकडे उत्तर नव्हतं, कारण की हातावर पायावर तर ते म्हणतात नाही तुम्हीच तुम्हाला स्क्रॅच केलं असेल हातावर पायावर. बोलले, नाही पोटावरती पण जखम होती. तर मग ते 2 मिनिटं शांत बसले ते जे डॉक्टर होते. पण त्या जखमा कंटिन्यू होत्या. म्हणजे छोटं-मोठं काही ना काहीतरी मला आलेलं दिसायचं बॉडीवरती. एक Everyday. जखम बरी झाली ना, की दुसरी काही ना काहीतरी रेड स्पॉट मला दिसायचंच आलेलं. जसं जखम होते, जसं आपल्याला गाडीने वगैरे थोडंसं स्क्रॅच म्हणजे साईडने काहीतरी निघून गेलं टोकदार, तर आपल्याला कसं होतं खरचटल्यासारखं. सेम खरचटल्यासारखंच असं असायचं आणि थोडं काहीतरी तिकडे रक्त येत असायचं. पण मग सतत जखमा कशा होतात मग? जर तुम्हाला असं वाटतंय की मीच मला स्वतःला करते, तर मग त्या जखमा कंटिन्यू का आहेत? म्हणजे एक जखम बरी झाल्यानंतर दुसरी नाही दिसली पाहिजे ना मग. पण मग ती दुसरी सुद्धा दिसलेली असते आणि असं एक 15 दिवस माझ्यासोबत झालं असं. म्हणजे कंटिन्यू मला जखमा दिसत होत्या रोज माझ्या बॉडीवरती. एक पोटावर आहे किंवा पायावर आहे किंवा इव्हन पायाच्या अंगठ्याला आहे. छोटं काय ना काहीतरी थोडंसं मला लागलेलं असायचं आणि ते पेन व्हायचं, कंटिन्युअस पेन व्हायचं आणि थोडंसं मला तिकडून रक्त पण येताना दिसायचं. पण त्या जखमा कंटिन्यू राहिल्या आणि एक 15-20 दिवस मला जाणवतच होत्या त्या जखमा. नंतर मग स्क्रॅचेसच असायचे का? स्क्रॅच असायचे म्हणजे जसं असं नख मारल्यासारखं. म्हणजे एक पोटावरती होतं ते तर क्लिअरली 3 लाईन होत्या. ओके. तर मी विचार करायची की मी एवढं म्हणजे एवढ्या 3 लाईन येईपर्यंत मी कसं स्वतःला स्क्रॅच करेन आणि मला जाग पण नाही आली का त्याच्यामध्ये. जर मी स्वतःला करते तर मला जाग पण नाही आली आणि पायावरती हातावरती सुद्धा असं एक 3 लाईन्स आहे, असं 2 लाईन आहे आणि त्यातून थोडंसं रक्त पण येतंय आणि स्क्रॅच सारखं पण झालंय आणि ते पेनफुल होतं. ते खूप जास्त पेन व्हायचं आणि त्याच्यासाठी मला लिटरली डॉक्टर पण करावे लागले होते. म्हणजे 1-2 डॉक्टर्स मी चेंज केले, तेव्हा कुठे मला ते 20 डेजच्या नंतर त्या जखमा बऱ्या झाल्या. म्हणजे महिनाभर मी जवळजवळ मेडिसिन्सच घेत होती त्या जखमांसाठी. पण त्या म्हणजे पर्सिस्टिंग होत्या. त्या सतत नवीन जखम मला दिसून यायची बॉडीवरती. पण मग ते कसं आहे मग? म्हणजे ते कशामुळे असं? तर ते मला कळायचंच नाही. कारण मी दुसऱ्या दिवशी सकाळी बघायचे तेव्हा मला काही ना काहीतरी झालेलं असायचं असं. फुल डे तसाच जायचा आणि त्या जखमा कधी नाही बऱ्या व्हायच्या. म्हणजे बऱ्या व्हायला त्या खूप वेळ घ्यायच्या. पण त्या कसल्या जखमा होत्या ते मला पण नाही अजून माहिती. अजूनसुद्धा मला ते माहिती नाही आहे की कशामुळे ते जखम झाली असेल किंवा लागलं असेल ते अजूनही नाही ठाऊक. तर ह्या होत्या आपल्या आजच्या स्टोरीज आणि खरं तर मॅमची जर तुम्हाला काही कॉन्टॅक्ट करायचा असेल तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आणि काही लिंक्स असतील तर त्या दिलेल्या असतील. त्याचसोबत जर तुम्हाला एक असा व्हिडिओ बघायचा असेल एक आपल्याच पॉडकास्टमध्ये एक व्यक्ती जी भूतांशी संवाद साधते, तर मग तो व्हिडिओ तुम्ही इथे बघू शकता. आणि मॅमप्रमाणेच आपल्या पॉडकास्टवरती जर तुम्हाला फीचर व्हायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्स आणि कमेंट बॉक्समध्ये एक लिंक दिलेली असेल, तर मग त्याच्यावरती तुम्ही जाऊन फॉर्म फिल करून आपल्या चॅनलवर येऊ शकता. थँक्यू.